एकदा एका जुन्या पडक्या वाड्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यात एका मांजरीनी 4 पिल्लांना जन्म दिला. ती सर्व पिल्ले सुंदर होती, पण त्यापैकी एक पिल्लू खूपच वेगळे होते. त्याचे डोळे हिरवेगार होते आणि अंगावर पांढऱ्या-काळ्या रंगाचे पट्टे होते. ते इतर भावंडांपेक्षा जास्त खेळकर आणि जिज्ञासू होते. एके दिवशी ते पिल्लू वाड्यातून बाहेर पडले आणि एका अनोळखी जगात येऊन पोहोचले. त्याला खूप भूक लागली होती आणि ते एकटे पडले होते. ते एका कचराकुंडीजवळ गेले, पण तिथे त्याला काहीच खायला मिळाले नाही. निराश होऊन ते एका झाडाखाली बसले. तेव्हा त्याला एक लहान मुलगी दिसली. तिचे नाव अंजू होते. अंजूने त्याला पाहिले आणि तिला त्याची दया आली. तिने त्याला दूध दिले आणि ते पिल्लू आनंदाने पिऊ लागले. अंजूने त्याला आपल्या घरी नेले आणि त्याचे नाव मोती ठेवले. मोतीला अंजूच्या घरी खूप प्रेम मिळाले. तो तिच्यासोबत खेळायचा, तिच्या मांडीवर झोपायचा आणि तिच्या प्रत्येक कामात तिचा छोटासा मदतनीस बनला. मोती अंजूच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनला आणि त्याचे आयुष्य आनंदाने भरून गेले. अंजू आणि मोतीची मैत्री खूप घट्ट झाली.